आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दीक्षांत समारंभ हा फक्त शैक्षणिक यशाचा उत्सव नसून कुशल मानव संपत्तीचं जागतिक केंद्र होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. मुंबईत काल रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. व्यावसायिक ग्राहकांना उद्यापासून आणखी 20% LPG देण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मासिक सरासरीच्या एकूण 50% LPG मिळेल. खासगी उपहारगृह, ढाबे, हॉटेल्स, कंपन्यांमधली उपहारगृह, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी भोजनगृह, अन्न प्रक्रिया आणि डेअरी उद्योगाला व्यावसायिक LPG देताना प्राधान्य दिलं जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेचा शाश्वत विकास साधत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जांब हेटी इथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या पर्यटन सफारी मार्गाचं उद्घाटन आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते झालं. यावेळी यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉक्टर किशोर मानकर, उपवनसंरक्षक यशवंत बहाळे, सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी तसंच जांब येथील सरपंच रमेश सिडाम, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनात हिंद दी चादर या नृत्य नाट्य गीतांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज सकाळी सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथे करण्यात आलंय. एपस्टीन फाईल्समध्ये नरेंद्र मोदींच्या नावांचा उल्लेख आणि अमेरिकेशी तडजोड करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पदावर कायम का ठेवलं याचा जाब विचारण्यासाठी उद्या सोमवार 23 मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलाय. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात काढण्यात येईल. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचं आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.